केवढा आणि तिची आई अभ्याच्या आईच्या मातेला येणार का? आणि आतापर्यंत न दिसलेल्या अभ्याचे वडील अखेर प्रेक्षकांच्या समोर येणार का? तर नमस्कार मित्रांनो, मी सोमा अपडेटच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो। तर पुढच्या एपिसोड मध्ये काय घडणार हे जाणून घेण्याआधी आपण पाहूया की मागच्या एपिसोड मध्ये काय घडलंय। एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो की शेजारील पुरुष मंडळी आणि महिला मंडळ हे सर्वजण दादाच्या घरी जातात। सर्वजण आग्रह करत असतात की जेवण करून घ्या, पण दादा स्पष्टपणे नकार देतो। तेव्हा त्यातील एक काकू म्हणतात, चला आता आम्ही निघतो, खूप उशीर झालाय, आमच्या घरातील लोक आमच्याशिवाय जेवत नाहीत। त्यावर आब्या फार भावूक होऊन म्हणतो, काकू मग आम्ही आमच्या आईशिवाय कसे जेवू? हे ऐकून वातावरण पुन्हा एकदा भावूक होतं आणि सर्वजण तिथून निघून जातात। थोड्याच वेळात दादा स्मशानभूमीकडे निघतो। त्याच्या पाठीमागे आब्या चाललेला असतो, पण दीपाली मध्येच त्याला थांबवते। यानंतरचा सीन सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरतो। दादा स्मशानभूमीत जाऊन म्हणतो, आई कुठे गेली आहेस? प्लीज एकदा दादा म्हणून हाक मार ना। त्यानंतर आब्या झोपेतून डचकन उठतो आणि आईला हाका मारायला लागतो। आई कुठे गेली आहेस? ये ना माघारी। हा एपिसोड अक्षरशः हृदय पिळवटणारा आहे। दुसऱ्या दिवशी घरातले कोणी जेवत नाही। दीपाली सगळ्यांना समजवते, पण कोणी ऐकत नाही। पण जेव्हा रेश्मा येते तेव्हा ती सर्वांशी मनापासून बोलते। तेव्हा दादा समजतो आणि तो जेवण करतो। त्यामुळे आब्या आणि इतर सर्वजण जेवण करतात। पुढच्या सीन मध्ये आपल्याला दाखवलं जातं की सर्वांना दादाने घरी बोलवले आहे। पुढील विधीबद्दल चर्चा होते। दादा म्हणतो, पुढच्या कार्यक्रमांचा जेवढा खर्च असेल तो मला सांगा। गावकरी म्हणतात, या दुःखाच्या वेळी सगळा खर्च गाव करेल। आणि शेवटच्या सीन मध्ये आपल्याला एक भावनिक वळण मिळतं। दुसरीकडे दादाच्या मित्रांनी आब्याच्या शाळेत ही दुःखाची बातमी सांगितली होती। त्यामुळे केवढा तिच्या आई समोर हट्ट करत असते। आब्या दुःखात आहे, त्याच्या आईच्या अग्नीला आपण जाऊ शकलो नाही, पण मातेला तरी जाऊ। तेव्हा तिची आई म्हणते, बरं जाऊया। इथेच एपिसोड संपतो। तर पुढच्या एपिसोड मध्ये काय होणार हे अजून गुलदस्त्यात आहे। आब्याच्या आईचे उरलेले विधी पार पडणार आहेत, पण सर्वांचे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आता तरी आब्याचे वडील येणार आहेत का? माझ्या मते अजून काही एपिसोड मध्ये त्यांची एंट्री होणार नाही, पण तुमचे काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवा। आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।